ठाण्यातल्या 100 एकरांच्या TDRला अखेर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। ठाण्यातील 2800 कोटींचा व्यवहार त्यामुळे रखडलाय। चितळसर मानपाडा परिसरातील 100 एकर आरक्षित जमिनीचे हे प्रकरण आहे। जमिनीच्या बदल्यात सुमारे 2800 कोटी रुपयांचा TDR देण्याला स्थगिती देण्यात आली आहे। उच्च न्यायालयाकडून जमिनीची मालकी खासगी कंपनीची आहे असा निकाल देण्यात आलेला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयास स्थगिती दिलेली आहे। ही 100 एकर जमीन संजय गांधी उद्यानाच्या पायथ्याशी आहे आणि या जमिनीच्या मालकीसंबंधी राज्य सरकार आणि संबंधित खासगी कंपनी यांच्यामध्ये 5 दशकांपासून वाद आहे। 1975 मध्ये राज्य सरकारनं ही जमीन वन उद्देशांसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यानंतर ठाणे पालिकेच्या विकास आराखड्यातील 100 एकर क्षेत्र उद्यानासाठी आरक्षित केलं। या पार्श्वभूमीवर कंपनीनं 2018 मध्ये या जमिनीच्या बदल्यात TDR देण्याची मागणी केली होती। उच्च न्यायालयानं जमीन कंपनीच्या मालकीची ठरवली, पण ठाणे महानगरपालिकेनं कंपनीनं अटी पूर्ण केल्या नाहीत असं म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टानं याला स्थगिती दिली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।